संदर्भात सांगणार भाऊ कशा प्रकारचे या ठिकाणी काम होईल? एकीकडे पाहिलं तर सत्ताधारी याकडे लक्ष देत नाही आणि तुम्ही माजी नगराध्यक्ष काय सांगणार यासंदर्भात? मुळामध्ये नगर परिषदमध्ये लोकांनी मोठ्या बहुमतानं या ठिकाणी जनशक्ती विकास आघाडी या आघाडीला सत्ता दिलेली आहे. परंतु मागच्या 8-10 महिन्यामध्ये सत्ता स्थापन झाली तेव्हापासनं या ठिकाणी पूर्णतः समन्वयाचा अभाव हा सत्ताधाऱ्यामध्ये त्या ठिकाणी दिसत आहे. कोणाचा पायपोस कोणाच्या पायामध्ये नाही. नगराध्यक्ष पूर्वेकडे आहे, सभापती पश्चिमेकडे आहे, नगरसेवक उत्तरेकडे आहे आणि मुख्याधिकारी दक्षिणेकडे आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी सत्तेचा कारभार चालू आहे आणि त्यामुळं या शहरातील नागरिकांना प्रचंड यातना या ठिकाणी सहन करावा लागत आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकास कामावर प्रभाव पडलेला आहे. कचऱ्याचे ढीग जागोजागी साचलेले आहे, जागोजागी पाणी साचलेलं आहे. रस्ते या ठिकाणी पूर्णतः चिखलमय या ठिकाणी रस्ते झालेले आहे आणि त्यामुळं या ठिकाणी लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे आणि सत्ताधाऱ्याच्या समन्वयाच्या अभावामुळं या ठिकाणी मागच्या वर्षभरामध्ये शहरातील विकास कामं ही पूर्णतः ठप्प झालेली आहे.